आज एकदमच अचानक असं वडं करावं असं मनात आलेलं. मग साहित्य पण होतं, फक्त कोथिंबीर नव्हती. राहून दे म्हटलं, कोथिंबीर घातलीच नाही, बिन कोथिंबीरचे वडे बनवलेले आहेत. छान झाले. मसाले वडे बनवलेले आहेत. कसं बनवलं, काय बनवलं ती रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. छान होतात बघा वडे. आणि 5 बटाटे घातलेले होते मी. खूप छान वडे झाले आहेत, मस्तच. हे पहा, एवढे वडे झालेले आहेत. आणि यातले 2 आमच्या घरात जो छोटा उंदीर आहे त्यानं खाल्लेले आहेत. बाकीचे राहिलेले आहेत. आता मी काय करणार माहिती आहे, जी आपली पोळ्याची आमटी आहे, मग बारीक बारीक कांदा चिरून घेणार, लिंबू आहे आणि वडा सांबार त्याचा बनवणार आहे. का वडा सांबारला आमटी वेगळी असते, पण आता मी येळवणीची आमटीचा वडा सांबार बनवणार आहे. काय नाही, वाटीत घालायचा वडा, वरून आमटी घालायची, कांदा घालायचा, थोडीशी कोथिंबीर, शेव घाला आणि आपलं लिंबूचे एक फोड, झाला वडा सांबार. बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी असं केलेलं कधीही चांगलं, लक्षात ठेवा. त्यामुळे घरच्या घरी असं जे आपल्या घरात साहित्य उपलब्ध आहे त्यापासून बनवायचं आणि रिकामं व्हायचं. सगळ्यात प्रथम आपण वड्यांना जो मसाला लागतो तो तयार करून घेऊया. लसूण घेतलेला आहे सोलून, त्यानंतर आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर जर तुमच्याकडे असेल तर घालू शकता आणि पुदिना पण इथे वापरायचा आहे. पण माझ्याकडे पुदिना आणि कोथिंबीर नव्हती, त्यामुळे मी काही ते घेतलेलं नाही. आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत, थोडंसं मीठ घातलं आणि व्यवस्थित ते मिक्सरला पाणी न घालता व्यवस्थित त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि बटाटा उकडून त्याची साल वगैरे काढून कुस्करून घेतलेला आहे. बटाटा चिरून नाही घ्यायचा, आपण इथं कुस्करूनच घ्यायचा आहे, कारण की आपल्याला बटाट्याचे असे जे वडे वळावे लागतात त्यासाठी बटाटा चिरलेला अजिबात चालत नाही. बटाटे आपण उकडून सोलून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचं. त्याचं म्हणजे जो चुरा असतो तो आपल्याला चिरून घ्यायचे नाहीत, बटाटू हाताने असे हे करून घ्यायचे, चुरून घ्यायचे. आणि यामध्ये मिरची, हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार, परत लसूण आणि आलं, थोडेसे जिरे घातलेले आहेत, थोडंसं मीठ घालून आपण हे आता मिक्सरला बारीक करून, थोडंसं मीठ घालायचं कारण की व्यवस्थित मग बारीक होतं ते मिठामुळे. कढई गरम झाली, आपण तेल घालायचं 1-2-2.5 पळी. पा 4 ते 5 वडे होतील आपले त्यात, तेवढंच केलेलं आहे. तेल कडलं की थोडीशी मोहरी घालायची. तर तुमच्याजवळ कढीपत्ता असेल तर घाला, आता माझ्याजवळ पण आहे पण थोडा सुकलेला आहे, मी 4च पानं घालणार आहे. थोडेसे जिरे घातलेले आहेत, 4 पानं कढीपत्त्याचे घातलेले आहेत. त्यानंतर आपण हे वाटण बनवून घेतलेलं ते घालूया. व्यवस्थित हे सगळं भाजून घ्यायचं आपल्या तेलात. आणि त्यानंतर मग हळद थोडीशी घालायची, थोडासा हिंग घालायचा आहे. त्यानंतर जे आपण बटाटे कुस्करून घेतलेले होते ते घालायचे. आता हे हळद आणि हिंग व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर आपल्याला बटाटा ऍड करायचा. त्यामध्ये कुस्करून घेतलेले जे बटाटे होते आपले ते सगळे आपण त्यामध्ये ऍड करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ बेताने घालायचं कारण की आपण मगाशी मिरची बारीक करताना पण मीठ घातलेलं होतं. आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. सगळा मसाला हा बटाट्यांना व्यवस्थित लागला पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं मिश्रण हे झालेलं आहे बटाट्यांचं. आपले चांगले शिजलेले आहेत. एक 5 मिनिटं आपल्याला हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. गार होण्यासाठी आपण ठेवायचं आहे. गार झाल्यानंतर मग त्याचे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण वड्यासाठी जे बॅटर लागतं ते तयार करूया. बेसनचं पीठ घेऊया. वड्याच्या अंदाजानुसार बेसनचं पीठ घ्यायचं.
बेसनचं पीठ हे मी जे डाळ आणून दळून आणलेलं, विकतचं पीठ नाही आहे. तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही विकतचं सुद्धा पीठ घेऊ शकता. एवढं पीठ बास होतं. त्यानंतर या पिठामध्ये चवीनुसार हळद घालायची आहे आणि थोडासा ओवा घालायचा आहे. ओवा हातावर असा चुरून घालायचा. हे पहा. त्यानंतर मीठ घालायचं आहे. मीठ घालत असताना मीठ बेतानेच घालायचं, कारण की आपल्या भाजीमध्ये सुद्धा मीठ आहे. त्यामुळं प्रमाण मिठाचं थोडं कमी ठेवायचं. आणि आपण आता हे बॅटर पाणी घालून तयार करून घेऊया. थोडंसं कडलेल्या तेलाचं मोहन आपण या पिठामध्ये ऍड करणार आहे, जेणेकरून वडे आपले एकदम असे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील. गार तेल घालायचं नाही, मोहन एकदम कडवूनच घालायचं. तेलाचा आवाज बघू शकता तुम्ही. एवढं कडूसपर्यंत तेल आपल्याला ठेवायचं आहे. चला तर आपण आता मोहन ओतून घेऊया यामध्ये. हे पहा पीठ कसं होत आहे. अशा पद्धतीने एकदम कडकडीत मोहन घालायचं आणि आता पाणी घालून आपण ते मिक्स करून घ्यायचं. आता तेल यात गरम ओतलेलं आहे आपण, त्यामुळे डायरेक्ट हात घालायचा नाही, चमचेच्या सहाय्याने मिक्स करायचं. पाणी लागेल तसं थोडं थोडंच ऍड करायचं आहे. पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायचं. त्यामुळं थोडं 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 पाणी ऍड करायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं पीठ आपल्याला बनवायचं. हे पहा असं बॅटर तयार केलेलं आहे आपण. एक 5 मिनिट आता बाजूला ठेवून घेऊया. तोपर्यंत वडे आपण थापून घेऊया गोल गोल. थोडं थोडं असं बॅटर हातावर घ्यायचं आणि व्यवस्थित त्याचं असं गोळा बनवायचा. आता हे गोळ्याचा आकार तुमच्या म्हणजे आवडीनुसार लहान मोठे तुम्ही करू शकता. मी मध्यम साईज ठेवलेले आहे. हे पहा असं आपण आता तयार करून घेऊया. जो बॉम्बे वडा मिळतो बघा, तो त्याची साईज एवढीशीच असते. कसं होतं, एकेकांना मोठा वडा संपत नाही, म्हणून करताना छोटे छोटे करायचे. मुलं वगैरे खाणार असले तर अखंड मोठा वडा असा संपत नाही. त्यामुळे करताना असे लहान लहान वडे केले की बरं पडतात, मात्र होत नाही. व्यवस्थित आकार द्यायचा. बटाटो आपण जर चिरून घेतला असता तर असा आकार आला नसता. त्यामुळे आपण हाताने असे स्मॅश करून घेतलेले आहेत बटाटे. अशा पद्धतीने आपले 10 ते 12 वडे व्यवस्थित तयार करून झालेले आहेत. आता आपण इकडे आपलं बॅटर पण तयार आहे वड्यांसाठी आणि इकडे आपले वडे पण तयार आहेत. आता तळायला तेल ठेवूया. तेल कढाई ठेवलेलं आहे. तेल मात्र वड्यांना चांगलं कडकडीत कडलेलं पाहिजे. थोडंसं पीठ टाकून बघायचं आपण. तेल आपलं कडलेलं आहे बघा, पीठ पटणं वर येत आहे. चला तर वडे सोडूया आपण. हे पहा असा वडा यामध्ये टीप करायचा व्यवस्थित आणि असं तेलामध्ये सोडायचं. ह्याच पद्धतीने आपण दुसरा वडा पण टाकूया. यामध्ये तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही सोडा वगैरे घालू शकता, पण मी काही घातलेलं नाहीये. अशाच पद्धतीने मी सगळे वडे सोडून घेते. एक 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 असे वडे आपल्याला सोडायचे आहेत. जेवढे तुमच्या कढईमध्ये बसतील तेवढे वडे सोडायचे आहेत. आणि एक दक्षता घ्यायची की खूपच जास्त वडे सोडायचे नाही, कारण की वड्यांना थोडीशी मोकळी जागा ठेवायची आणि पूर्ण वडे बुडतील एवढं तेल घालायचं. आणि त्यानंतर थोडेसे मसाले वडे पण मी केले, म्हणजे जे भजी होते बघा आजूबाजूला, ते जे साईडला जे भजी राहिलेले बारीक बारीक ते घेतले आणि त्याचे कुस्करून त्या आपलं जे बटाट्याचं मिश्रण होतं त्यामध्ये घातलं आणि त्याचे परत वडे बनवले आणि ते पिठात बुडवून टाकले. असे मसाले वडे पण त्यातच मी बनवलेले होते. मसाले वडे बनवत असताना ते थोडे काय करतात तर ते तळलेले भज्यांचा चुरा असतो त्याला फोडणी वगैरे मारून ते बटाट्याच्या मिश्रणामध्ये ॲड करतात.
पण मी साधे सिंपलच असे बनवले आणि यामध्येच मी कटवडासुद्धा बनवलेला आहे. कटवड्याला आमटी मात्र आपली जी पोळीची आमटी असते येळवणीची ती वापरलेली आहे. घरात होती तीच आमटी मी वापरली. खाली वडा घातला आणि जी आपली पोळीची आमटी होती ती त्याच्यावर घातली. किती छान आमटी आणि किती घट्टपणा आलेला आहे बघू शकता तुम्ही आमटीला. जसं शिजेल तशी ती आमटी खूप छान लागते. आणि हे आले आणि हे म्हणायला आले की मला सांगितलं का नाहीस तू वडं करणार, नाही तर मी ब्रेड घेऊन आला असतो. मग त्यांनी जाऊन आणि ब्रेड वगैरे आणला. मी म्हटलं घरात मी आता चपाती भाकरी बनवलेल्याच होत्या तर त्याच्यासोबत खायचं, तर नाही म्हटले ब्रेड आणणार मी. मग त्याने ब्रेड आणि घेऊन आले. वरून चिरलेला कांदा घातलेला आहे, थोडासा लिंबूची फोड आणि अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कटवडासुद्धा आपला तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे आणि टेस्ट तर वड्याला खूपच छान आलेली. 2 प्रकारचे वडे मी इथं बनवले, एक मसाला वडा आणि एक साधा वडा. दोन्हीही छान झाले आणि त्याच वड्यामधून मी कटवडासुद्धा बनवला. सर्वांनी यायचं आहे खायला. घरच्या घरी तुम्ही असं कोणतंही काहीही बनवा, पण त्याची टेस्ट पण वेगळी लागते आणि स्वस्तात मस्त आणि स्वच्छतेने बनवलेलं आपल्याला खायला मिळतं. बाहेर हॉटेलमध्ये कुठलं पाणी, कसे हात वापरलेले असतात आणि पदार्थ सगळे निवडून वापरलेले असतात की नाही आपल्याला काय माहीत नसतं. ते म्हणतात डोळ्या पाठीमागे अंधार म्हणल्यासारखं असतं ते. तर त्यांनी ब्रेड वगैरे आणल्यानंतर मग परत मी सगळं फरसाणा वगैरे घालून ते तयार केली डिश आणि सगळ्यांना दिली खायला. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. छोटीशी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी